रयतेचे राज्य निर्माण करणारे आणि मराठी माणसाची अस्मिता जागृत करणारे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन। यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला सन्मान्य सरपंच महोदयांना मी विनंती करणार आहे, सन्मान्य श्रीकृष्ण जोशी यांना विनंती करतो की आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। यानंतर आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी सन्मान्य शिंदे साहेब यांना मी विनंती करणार आहे, आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे। यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी सन्मान्य मोळे मॅडम यांना विनंती आहे, आपण राजा आणि ऋषी असं बहुतुल्य व्यक्तिमत्व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं आहे। यानंतर केंद्रीय प्रमुख सन्मान्य खोपकर सर यांना मी विनंती करणार आहे, आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार या ठिकाणी अर्पण करायचं आहे। यानंतर या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मान्य खामकर सर यांना मी विनंती करणार आहे, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार या ठिकाणी अर्पण करायचं आहे। आणि या ठिकाणी पत्रकार महेश महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत, दैनिक कोकण नगरीचे, त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचा आहे। धन्यवाद सर्व मान्यवरांना। यानंतर या ठिकाणी जे प्रतिकात्मक मॉडेल आपल्या समोर जे उभं केलेलं आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी होतंय। सन्माननीय कनिष्का धुमाळ मॅडम यांनी हे प्रतिकृती तयार केले, त्याचं उद्घाटन आदरणीय सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे मॅडम या ठिकाणी करते। मी त्यांना विनंती करतो की आपण त्याचं उद्घाटन या ठिकाणी करायचं आहे। धुमाळ मॅडम एक मिनिट, या प्रतिकृतीच्या संदर्भातली माहिती जी आहे ती 2 मिनिटात या सर्वपूर्ण सभागृहाला आपण द्यायची। नमस्कार। आजचं अत्रतंत्र संयंत्र या सगळ्या तत्व चतुर्भुतीचा वापर करून मी शासकीय आश्रमशाळा वेरळ या करत आहे। आजच्या या विज्ञान प्रदर्शनाचं निमित्त साधून आमच्या विद्यार्थ्यांनी यंत्रमानवाचा प्रतिकृती निर्माण केलेली आहे आणि ही प्रतिकृती निर्माण करण्याचं कारण म्हणजे आजचं जग हे पूर्ण तंत्रज्ञानावरती चाललेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर आपण विविध क्षेत्रामध्ये विविध कारणांसाठी करत असतो। याची आपल्याला फक्त ओळख किंवा त्याची संकल्पना आपल्या समोर स्पष्ट व्हावी यासाठी ही प्रतिकृती निर्माण केलेली आहे। धन्यवाद मॅडम। यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे, आपण या ठिकाणी या स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय। मी आदरणीय सहाय्यक प्रकल्प अधिकारी मॅडम गलांडे मॅडम यांना विनंती करतो, आपण या स्टेजवर या ठिकाणी उपस्थित व्हायचे आहे। तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय शिंदे साहेब, विस्तार अधिकारी सन्माननीय मोळे मॅडम, सरपंच सन्माननीय श्रीकृष्ण जोशी, या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय खामकर सर यांना मी विनंती करणार आहे, आपण स्टेजवर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बैकर सर आणि सचिव सन्माननीय सोनवणे सर, आपल्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी स्टेजकडे यायचं आहे। पोलीस पाटील सन्माननीय मुकना यांना सुरुवात करतो आहोत आपण ईशस चव्हाण आणि स्वागत पद्धतीसाठी। विचार
जोरदार जोरदार टाळ्या देऊ या मुलींसाठी. आणि त्या मुली प्राथमिक शिक्षक शिक्षण विभाग पंचायत समिती मंडणगड सादर करत आहे विज्ञान गीत. Ready? 1, 2, 3, 4. असल्यामुळे नागपूर या ठिकाणी आपल्या प्रशासकीय सेवेसाठी रुजू झालेले असताना सहाय्यक प्रकल्प अधिकारी सन्माननीय तेजस्विनी गलांडे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या नियोजित अध्यक्षतेखाली आपला आजचं हे विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. मी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय शिंदे साहेब यांना मी विनंती करणार आहे की आपण सन्माननीय सहाय्यक प्रकल्प अधिकारी गलांडे मॅडम यांचं आपल्या डॉक्टर सी.व्ही. रमण विज्ञान नगरीमध्ये या उद्घाटनाच्या प्रसंगी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार या ठिकाणी संपन्न करावा. आपण सर्वांनी टाळ्या देऊया. जोशी यांना विनंती करतो की आपण सन्माननीय गटशिक्षणाधिकारी शिंदे साहेब यांचा यथोचित शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे. मंडणगड तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग या विभागामध्ये
स्वतःच्या कार्यकर्तृत्वाची एक वेगळा ठसा आपल्या शिस्तबद्ध कारभाराने निर्माण करणारे आदरणीय गटशिक्षणाधिकारी, आणि आपल्याला सांगावंसं वाटेल 30 मे 2025 रोजी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीमधलं हे शेवटचं विज्ञान प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी म्हणून असणार. एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी शिंदे साहेबांसाठी दिल्या पाहिजेत. एक मंडणगड तालुक्याच्या शिक्षण विभागाला लाभलेलं एक अतिशय बहुआयामाचे व्यक्तिमत्व गट अधिकारी म्हणून त्यांचं कामकाज आपल्या सर्वांच्या लक्षात राहील याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. की योग म्हणावं की योगायोग म्हणावा, आज त्या एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणूनही कार्यरत आहेत आणि मंडणगड तालुक्याच्या माजी सभापतीही ते आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी दिल्या पाहिजेत. आणि या शाळेतल्याही त्या माजी शिक्षिका आहेत. मी आदरणीय सहाय्यक प्रकल्प अधिकारी गलांडे मॅडम यांना विनंती करतो की आपण स्नेहल सकपाळ मॅडम यांचा या ठिकाणी आपण यथोचित सत्कार करावा. आजचा त्यांचा जो सत्कार आहे तो निश्चित रूपाने शिक्षिका म्हणून नाही तर मंडणगड तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत. यानंतर या ग्रामपंचायत व्यक्तिमत्वासाठी दिल्या पाहिजे. खूप मोठी जबाबदारी स्वीकारून हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी ते यशस्वी करतायत. कारण ज्या मुख्याध्यापकांनी म्हणून ही जबाबदारी स्वीकारली त्या प्रत्येकालाच हे कळून चुकते की विज्ञान प्रदर्शनासारखा एवढा मोठा उपक्रम आपल्या शाळेमध्ये जर यशस्वी करायचा असेल यानंतर या विज्ञान मंचकावर उपस्थित असले आपले जे सर्व मान्यवर आहेत या मान्यवरांचं स्वागत आपण करणारच आहोत. पण हॅलो, खरं टाळ्या कमी पडेल ना कधी या नृत्यासाठी.
आपण दोस्त बघतोय टाळ्या काय देतोय त्या मुलांसाठी. मॅडम, या ठिकाणी हे नृत्य सादर करणारे जे मुलं आणि मुली आहेत त्यांना बक्षीस दिले जाते. एका समूह नृत्यानं आपणा सर्वांचं स्वागत झालं. धन्यवाद सर. यानंतर विज्ञान मंडळाचे सेट करावा. त्यानंतर सन्माननीय जंगम बशीर परकार सर, केंद्र प्रमुख पंधेरी यांचाही तिथे सन्मान होतोय. मी जंगम सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते परकार सरांचा सन्मान करावा. सन्माननीय हिलम साहेबांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय दीपक जगताप सर, केंद्र प्रमुख तिडे, त्यानंतर सन्माननीय आईनकर सर, केंद्र प्रमुख सोवेली, त्यानंतर चिंगर केंद्र प्रमुख सन्माननीय रवींद्रजी शिगवंश,
यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं. प्रदीपजी कात्रे माजी सरपंच. त्यानंतर अंबडावे हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय जायभाई सर यांचाही इथे सन्मान होत आहे. अध्यक्षा सन्माननीय सब बेलोसे मॅडम इथे आलेले आहेत. त्यांचाही आपण सन्मान करतोय. त्यानंतर माजी सरपंच सन्माननीय कात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. भरत सरपरे यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. यानंतर कोकण नगरीचे संपादक श्री महेश महाजन यांचं स्वागत आदरणीय शिंदे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. कोकण नगरीचे संपादक श्री महेश महाजन यांनी स्वागत स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. मी शिंदे सरांना विनंती करते त्यांनी त्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी कोकण नगरीचे संपादक श्री महेश महाजन यांचा या ठिकाणी स्वागत व सत्कार होत आहे. यानंतर IBN लोकमतचे संपादक श्री विशाल गोरे यांचा या ठिकाणी स्वागत व सत्कार होणार आहे. मी या गावचे सरपंच जोशी सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत व सत्कार करावा. IBN लोकमतचे संपादक विद्यावंदन न्यूज साप्ताहिकचे संपादक श्री सुदेश तांबे यांचं या ठिकाणी स्वागत व सत्कार होणार आहे. मी सकपाळ मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत व सत्कार करावा. श्री सुरेश तांबे स्वागत मंडळामध्ये त्यांचा विषय उशिरा विज्ञान प्रदर्शनाच्या या कार्यक्रम प्रसंगी आलेल्या सर्व पत्रकार बंधू. त्यानंतर शिक्षक समितीचे अध्यक्ष किंवा सचिव किंवा प्रतिनिधी कोणी असतील तर यायचं. सन्माननीय सचिव कोणी असतील तर त्यांनी अध्यक्ष किंवा सचिव त्यांचं स्वागत झालेलं आहे. धन्यवाद. त्यानंतर प्रोटॉन संघटनाचे अध्यक्ष, त्यानंतर माध्यमिक संघटना शिक्षक परिषद संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री खाडे सर चिंचवली हायस्कूल यांचाही इथे सन्मान होतोय. मी मुळे मॅडमना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते खाडे सरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. त्यानंतर सन्माननीय श्री जंगम सर खोपी हायस्कूल यांचा येथे सन्मान होतोय. मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय गलांडे मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. श्री जंगम सर येथे सन्मान केला जातोय. मी पुन्हा एकदा सन्माननीय मुळे मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सौ निलोफर मॅडम यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. जातो. मी या प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय खानकर सर यांना विनंती करतो की शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही यथोचित सन्मान करावा. सन्माननीय याच केंद्रातील श्री सचिन सकपाळ सर शाळा तोंडली यांनी स्वागत स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. मी खोपकर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यानंतर श्रीमती स्वाती गोडेकर मॅडम पालवणी हायस्कूल या ठिकाणी स्वागत होणार आहे.
हॅलो, यानंतर आपण स्वागत करतो आहोत. विशेषतः आणि स्वागत गीत ज्या मुलींनी सादर केलं आणि नृत्य सादर केलं त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण सारिका वाघमारे आणि मंजुळा वाघमारे यांना आपण स्टेजवर निमंत्रित करतो, ज्यांनी स्वागत स्वीकारायचं आहे. आणि मी सन्माननीय गलांडे मॅडम यांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. सारिका वाघमारे, मंजुळा वाघमारे, आपण त्यांच्यासाठी घेऊया सर्वांनी. यानंतर आपण विज्ञान गीत ज्यांनी सादर केलं त्यांचे प्रतिनिधी म्हणून, महिला प्रतिनिधी म्हणून सौ रश्मी नगरकर मॅडम यांना आपण निमंत्रित करतोय. आणि पुरुष प्रतिनिधी म्हणून आपण श्री मडके सर यांना या ठिकाणी निमंत्रित करतोय. दोघांनी याच्या स्टेजवर श्री मडके सर आणि सौ रश्मी नगरकर मॅडम. मी या ठिकाणी शिंदे साहेबांना विनंती करणार आहे. मडके सर, प्रतिनिधी म्हणून. त्यानंतर यशस्वी स्वागतपद्य विज्ञान कार्यक्रम ज्यांच्या संगीत संयोजनाशिवाय आजपर्यंत संपन्न झाला नाही असं मंडणगड तालुक्यातलं हे व्यक्तिमत्व आहे. एका जोरदार टाळ्या पण त्याच्यासाठी देऊया. संगीत क्षेत्रातलं शास्त्रीय तबलावादनाचं संगीत संपन्न करणारे असे आमचे शिक्षक नितीन लांबे सर यांचं आपण, मी शिंदे साहेबांना विनंती करणार आहे आपण लांबे सरांचं यथोचित या ठिकाणी स्वागत करावं. एका जोरदार टाळ्या देऊया. मला आपल्याला सांगायला आवडेल की ही अशी व्यक्तिमत्व जी गेले अनेक वर्ष मंडणगड तालुक्यातले अनेक जे उपक्रम आहेत ते उपक्रम यशस्वीपणे या ठिकाणी संपन्न करतात. यानंतर आमचा यानंतर विज्ञान मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी सन्माननीय राजेश इंगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश इंगळे सर, पेवे पंढेरी पंचक्रोशी हायस्कूल पंढेरी. यानंतर आपण पुढील जी सूत्र आहेत ती सूत्र इंगळे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा आपण या ठिकाणी जिल्हा सदस्य आहेत विज्ञान मंडळाचे. मी सरपंच महोदयांना विनंती करतो, जोशी साहेबांना विनंती करतो आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. स्वागत करतोय. यानंतर आपण स्वागत करतोय याबरोबर सभागृहामध्ये जी आपल्याला सुंदर अशा प्रकारची रांगोळी या ठिकाणी दिसते आहे संपन्न केले. मॅडम, मोठा पुष्पगुच्छ द्या. यानंतर जे विद्यार्थी शास्त्रज्ञांच्या आजच्या या विज्ञान दिंडीमध्ये आईन्स्टाईन म्हणून भोजन व्यवस्थांचे अधीक्षक जे आहेत त्यांनी लोमते मॅडम, लोमते सर, त्यांना विनंती आहे. यानंतर आपण स्वागत करतोय आपल्या BRC या विभागाचे प्रतिनिधी म्हणून करतोय त्यांचं. यानंतर आपण स्वागत करतोय सर्वज्ञ पदुमले सर यांचं स्वागत. मी पुन्हा एकदा खामकर सरांना विनंती करणार आहे आपण स्वागत करावं. खामकर सरांच्या वतीने आपण स्वागत. प्रमुख आयोजकांच्या वतीने स्वागत झालं की ते स्वागत निश्चित रूपाने पावन होतं असं म्हणतात आणि म्हणून खामकर सरांना आपण विनंती करतो आहोत. यानंतर चाफळकर सरांचं स्वागत आपण करावं. अधीक्षक सन्माननीय लोमते सर यांना विनंती आहे, आपल्याला नाहीये, संबंधित शिक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. हा कार्यक्रम संपलेला नाहीये, त्यामुळे मुलांना आपण सभागृहातून बाहेर नेऊया नको. यानंतर या स्वागत समारंभामध्ये लोमते सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी शिंदे साहेबांना विनंती करणार आहे की आपले जे भोजन व्यवस्था आहे या भोजन व्यवस्थेचे अधीक्षक म्हणून ते काम पाहत आहेत, तर त्यांचं आज आणि उद्याचे 2 दिवसाचे आपले ते अन्नदाते आहेत आणि त्यांचं खरं शाल शिपळ आणि पुष्प देऊन स्वागत करणं आपलं निश्चित रूपानं कर्तव्य आहे.
यानंतर प्रसन्न केला ते आमचे सन्माननीय पवार सर, शांतारामजी पवार सर यांचं या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन गटशिष्याने सन्माननीय शिंदे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत असणारे सन्माननीय रसाळ सर यांचंही या ठिकाणी आम्ही शाल श्रीफळ आणि पुष्प, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत असलेले सुशांतजी पवार सर उमरोली हायस्कूल यांचंही या ठिकाणी स्वागत करत आहोत. सुशांतजी पवार सर. आणि समोर जी तुम्हाला रांगोळी दिसत आहे आणि त्या ठिकाणचं जे डेकोरेशन आहे त्या अगदी सकाळी येऊन ज्यांनी साकार केलं आहे ते चाळके मॅडम, धन्यवाद. या पुढची सूत्र मी पवार सरांकडे देतो. धन्यवाद खोकर सर. यानंतर पुढे मी शिंदे साहेबांना विनंती करणार आहे, या सर्व शिलेदारांना आपण जोरदार टाळ्या खरं यांच्यासाठी दिल्या पाहिजे. हा एवढा मोठा कार्यक्रम संपन्न करणं एवढी सोपी गोष्ट नाही. सर्वांना या ठिकाणी आपण शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ आपण या ठिकाणी देतोय. सगळ्यांना आपण शाल या ठिकाणी देणार आहोत, सगळ्यांसाठी. मी एवढ्यासाठीच सर्वांना एका वेळी स्टेजवर बोलवलं आहे की हा दुर्मिळ योग आहे, सगळ्यांचा फोटो एकाच वेळी आपल्याला या निमित्तानं घ्यायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात येते का बघा, की एवढ्या मोठ्या स्टाफनं हा कार्यक्रम संपन्न केला की त्याला या स्टेजवर जागा मावत नाहीये, हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि खामकर सर, एवढी मोठी टीम आपल्या सोबत असेल तर निश्चित रूपानं अशा प्रकारचे उपक्रम आपण यशस्वी करू शकतो, हे तुम्ही तुमच्या नेतृत्वातून या ठिकाणी दाखवून दिलंय, म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खूप छान आणि सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला यांचं संयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सर्व जे आपले महिला प्रतिनिधी आहेत त्यांचं स्वागत आणि सत्कार आपण गलांडे मॅडम यांच्या आपण शुभ हस्ते करणार आहोत. मॅडम 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 तुम्ही पुढे या. मॅडम मॅडम पुढे या. सर्वांचंच आपण स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करतोय. आणि एवढे सगळे हात आणि त्यांच्यासोबत असलेली त्यांची सगळी विद्यार्थ्यांची फौज या सर्वांच्या बळावर आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं योगदान आहे त्या सर्व शिलेदारांचा यथोचित या ठिकाणी आपण सत्कार करतोय. तुमचा सत्कार करताना निश्चित रूपाने आमचे शब्द कमी पडतात की काय आणि आमचे हात तोकडे होतात की काय असं आम्हाला वाटायला लागलंय. जे विद्यार्थी आणि शिक्षक या सभागृहाच्या बाहेर आहेत त्या सर्वांना सूचना आहे प्रशासनाकडून, आपण सर्वांनी आणि सभागृहात थांबायचं आहे लवकरात लवकर. शिक्षक आणि विद्यार्थी जे सभागृहाच्या बाहेर आहेत त्या सर्वांना सूचना आहे प्रशासनाकडून, आपण सभागृहामध्ये येऊन बसायचं आहे. या निमित्त उपस्थित मान्यवर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आदिवासी प्रकल्प पेन तेजस्विनी गलांडे मॅडम, सन्माननीय खाजगी शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षिका, त्याचबरोबर माझे पत्रकार बंधू, उपस्थित सर्व मान्यवर. कारण मी सर्वांची नावं घेतली त्याच्यात वेळ जाईल, कारण आपण वेळेकर जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे, वेळ भरपूर झालेला आहे.
सर्व उपस्थित मान्यवर, वेशामध्ये जे आपल्याला मुलं बघायला मिळत आहेत, ज्याचं नृत्य आपण सगळ्यांनी पाहिलं, ते नृत्य, आणि ज्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम चित्रित केला, प्रसारित करणारे आमचे बंधू, सगळे पत्रकार बंधू आणि भगिनीनं. विज्ञान प्रदर्शन हे सालावादाप्रमाणे होतं, परंतु हे आगळं वेगळं विज्ञान प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. माध्यमिक शाळा आहेत, प्रत्येक वर्षी माध्यमिक शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन आपण पाहिलेलं आहे, परंतु आश्रम शाळेमध्ये अनेक वर्षापासून या विद्यार्थ्यांना हा आनंद मिळण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयोजन केलं. आणि एका धावत्या भेटमध्ये या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक खामकर सर आणि त्यांचा सर्व स्टाफ यांच्याशी एका भेटीत फक्त चर्चा केली आणि एका क्षणामध्ये त्यांनी असं ठरवलं की सर, आमच्याकडे हे विज्ञान प्रदर्शन घेतलं तर आम्हाला आनंदच होईल. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी नियोजन करण्यात आलं. नियोजन करत असताना आज इथला संपूर्ण काया पालट आहे. मला वाटतं गेल्या 15 दिवसात ही मंडळी झोपलेली नसेल, कुठेतरी 2-3 तासाची त्यांना झोप असेल. आज हे संपूर्ण निसर्ग वातावरण जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण वातावरण जे आहे ते त्यांनी शैक्षणिक वातावरण निर्मिती केलेली आहे. आजच्या या प्रदर्शनामध्ये प्राथमिक जे आपले स्तरावर जे विद्यार्थी आहेत त्यांचे 42 आपल्याला या ठिकाणी मॉडेल्स आलेले आहेत. माध्यमिक मधून आपले 22 मॉडेल्स आलेले आहेत. प्राथमिक शिक्षकांचे 7 मॉडेल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. माध्यमिक शिक्षकांचे 6 मॉडेल्स आहेत. आणि हे सर्व त्याचं आता उद्घाटन होणार आहे, आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. मला आपल्याला निश्चित सांगावंसं वाटेल, विज्ञान प्रदर्शन आपण दरवर्षी घेतो, शाळांमध्ये घेतो, पण खऱ्या अर्थानं विज्ञान प्रदर्शनामधून आपण काय घेतो? विज्ञानाने आपल्याला काय दिलं? विज्ञानाने आपल्याला आपलं जे सर्वस्व आहे ते आपल्याला आज दिलेलं आहे. या धावत्या युगामध्ये, तंत्रयुगामध्ये आपल्याला प्रत्येक बाबीची आज आपल्याला गरज पडलेली आहे. आणि ही सगळी जी प्रगती आहे ती विज्ञानामुळे झालेली आहे. शिक्षणाचा पाया जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. शिक्षण जे आहे हेच माणसाचा सर्वांगीण विकास करणारं एक साधन आहे. आणि शिक्षणामुळेच माणसाचा सर्वांगीण विकास होतो. आणि यामुळे मी आपल्याला निश्चित सांगेन, कृषी, आरोग्य, तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, इलेक्ट्रॉनिक्स, त्याचबरोबर आपल्या घरातली प्रत्येक वस्तू बघा, अगदी फ्रीजपासून पंख्यापासून ते अगदी टीव्ही, आपली सगळ्या जर बाबी जर आपण पाहिल्या तर या सगळ्या तंत्रज्ञानामुळे, विज्ञानामुळे विकसित झालेले आहेत. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विज्ञान पाहायला मिळतं. आणि या विज्ञानाला आपण धरून आपण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण या शिक्षणामध्ये आपण करतो. पहिलीपासून ते अगदी ग्रॅज्युएटपर्यंत जे संपूर्ण शिक्षण आहे, विविध प्रकारच्या शाखा आहेत. या सर्व ज्या शाखा आहेत जर आपण पाहिलं तर आताच्या या युगामध्ये बघा, ऑनलाईन बघा, आपला मोबाईल बघा, या सगळ्या ज्या बाबी आहेत ते याचं प्रगतीचं कारण काय असेल ते आहे विज्ञान. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे, शाळाच नव्हे तर गावातील प्रत्येक व्यक्तीकडे, नागरिकाकडे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. आणि याच्यासाठी विज्ञान प्रदर्शन दरवर्षी तालुका स्तरावर, राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर आयोजित केलं जातं. आणि म्हणून मी या शाळेचे मुख्याध्यापक, त्यांची टीम, त्याचबरोबर ज्यांनी माझ्या सगळ्या केंद्रप्रमुखांनी, विशेषतः या केंद्रातील जे सगळे शिक्षक आहेत, घराडी केंद्रातील सर्व शिक्षक आहेत, त्यांचे सहकारी आहेत, त्याचबरोबर या केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत पपकर सर, यांनी या सर्व शिक्षकांच्या मदतीने अतिशय उत्तम अशी तयारी केली. आपल्या सगळ्यांना, जेवढे विद्यार्थी आहेत, जेवढे आपल्याकडे येणारे पाहण्यासाठी प्रेक्षक आहेत, शिक्षक आहेत, त्या सर्वांसाठी उत्तम अशी भोजनाची व्यवस्था 2 दिवसाची या ठिकाणी केली. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी एसटी मंडळाने आपल्याकडे गाड्यांची सुविधा व्यवस्था केलेली आहे. आज 4 गाड्या आहेत, येण्यासाठी आल्या होत्या, जाताना देखील 4 वाजता 4 गाड्या येतील. उद्याही आपल्याकडे गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. या सगळ्या मंडळींनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याकडे थोड्याच वेळामध्ये काय झाले, या ठिकाणी डेप्युटी सीओ साहेब आलेले आहेत, बीडीओ साहेब आलेले आहेत, पण एका ठिकाणी मीटिंग चालू आहे, आढावा आहे, थोडासा अवधी लागतोय. तहसीलदार साहेब देखील या ठिकाणी येणार आहेत, तेही आता अर्ध्या तासापूर्वी सांगितले की थोड्या वेळापर्यंत पोहोचतोय. PI साहेब जे आहेत ते देखील येणार आहेत. या सगळ्या मंडळींनी याच्या, पण आज हा कार्यालयीन दिवस असल्यामुळे
काही तांत्रिक गोष्टीमुळे थोडासा अवधी होतोय, परंतु ही मंडळी या ठिकाणी येणार आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी आलात आणि अतिशय चांगल्या पद्धतीची शोभा या ठिकाणी वाढवली. आणि मला वाटतं एक आगळं वेगळं विज्ञान प्रदर्शन एका आश्रमशाळेमध्ये कसं असू शकतं, हा देखील एक चांगला आनंद आपल्या सगळ्यांना या ठिकाणी यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो. आणि कौतुक करण्यासारखी बाब बघितली आपण, अनेक प्रकारचे मनोरे पाहतो, अनेक प्रकारच्या काही सगळ्या बाबी पाहतो, पण ज्या बाल कलाकारांनी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे ज्या कृती दाखवलेल्या आहेत याच्यात मधून, त्यांच्या कृतीमधून, गाण्यातून, काव्यातून, तर हे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. त्यांचे विशेष मी कौतुक करतो. आणि प्रकल्प अधिकारी आमच्या मॅडम जे आहेत, मॅडम आपण या ठिकाणी आलात, मला खूप समाधान वाटलं. आणि आपण सकाळी विज्ञान दिंडीमध्ये आपण सामील झालात आणि जवळजवळ मॅडम 1-1.5 किलोमीटर आपण पायी चाललात या सगळ्यामध्ये आणि आनंद व्यक्त केलात आपण. खूप छान वाटलं. मला वाटतं आज सकाळी मॅडम पेनवरून 6 वाजता निघाल्या आणि या ठिकाणी आपल्या दिंडीमध्ये सामील झाल्या. मॅडम इथला जो स्टाफ आहे मी पाहिले, यांची गुणवत्ता अतिशय उंचावलेली गुणवत्ता आहे. आणि अशी आश्रमशाळा जी आहे, या रत्नागिरीमध्ये 2च आश्रमशाळा आहेत, परंतु या दोन्ही आश्रमशाळेची गुणवत्ता एवढी छान आहे. कारण या दोन्ही आश्रमशाळांना गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने इस्रो या ठिकाणी आम्ही जाण्याचा योग दिला आणि त्या विद्यार्थ्यांनी इस्रो या ठिकाणी जाऊन आनंद व्यक्त केला. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने देखील मी या शाळेचे मी आभार व्यक्त करतो आणि आपलं स्वागत करतो. पुन्हा अधिक लांबलेलं माझं जे निवेदन आहे त्याचे या ठिकाणी मी थांबतो. दिवस कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे, विज्ञानाचे युग हे आले, चला स्वागता सामोरे, चला स्वागता सामोरे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी, सर्व प्रमुख मान्यवर यांच्याकरता. पुढील जो आपण कार्यक्रम करणार आहोत, अधिक वेळ घेणार नाही, गुणवंतांचा सत्कार सर्व मान्यवरांना या ठिकाणी सूचित करण्यात येते की आजचा हा जो विज्ञान दिनाचा जो हा सोहळा आहे, हा साजरा आपण करत असताना आजचा हा भव्य असा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं पुढील आपल्याला देशाची भावी पिढी घडवायची असेल तर ती पिढी घडविण्याच्या करिता खऱ्या अर्थानं अनेक वैज्ञानिक या ठिकाणी आपल्या देशातून तयार होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच गुणवंतांचा सत्कार या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण नासा आणि इस्रो यासारख्या 2 महत्वाच्या ज्या काही या परीक्षा आहेत, या परीक्षांच्या माध्यमामधून काही आपले विद्यार्थी या 2 ठिकाणी गेलेले आहेत. आणि म्हणून प्रत्येक शाळेला आम्ही तशा पद्धतीनं साहेबांच्या मार्फत कळविण्यात आलेलं होतं. त्यापैकीच नासा या परीक्षेमधून जे काही विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि ज्यांना तो सन्मान मिळालेला आहे, त्या गुणवंतांचा या ठिकाणी नामोल्लेख केला जातोय. जे उपस्थित विद्यार्थी जर कोणी असतील, त्या शाळेचे प्रतिनिधी शिक्षक असतील, तर त्यांना कृपया विनंती आहे की आपण संबंधित नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. या ठिकाणी पहिलं नाव आलेलं आहे ओम कोबनाक, देव्हारे हायस्कूल. जर इथे उपस्थित असेल तर त्याला या ठिकाणी ओमला, चला आपण जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. कमॉन, बिग हँड्स फॉर ओम कोबनाक याच्याकरता. एक छोटासा आपला हा चिमुरडा, ज्यानं केंद्र शाळा देव्हारे या शाळेचा आपला हा विद्यार्थी, की ज्या विद्यार्थ्याला कदाचित स्वप्नात देखील वाटलं नसेल की मी इतक्या भव्य अशा उंच ठिकाणी मी जाऊन येईन आणि तिथलं दृश्य पाहता येईल. मी सन्माननीय तेजस्विनी गलांडे मॅडम या ठिकाणी प्रकल्प अधिकारी मॅडम आहेत. मी मॅडमला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या चिमुकल्याला एक प्रशस्ती पत्र आणि गुलाबी पुष्प देऊन सन्मानित करेन. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत बांधवांनो, या ठिकाणी टाळ्या कमी पडता कामा नयेत. तदनंतर या ठिकाणी दुसरं एक नाव आहे अक्सा आग्रे, चिंचगड शाळा. या चिंचगड शाळेचा विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित नाही, पण मात्र या ठिकाणी केंद्र शिक्षक आमचे सन्माननीय शिगवण सर इथे उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करेन की आपल्या विद्यार्थिनीचं जे काही प्रशस्ती पत्र आहे, मी सन्माननीय खऱ्या अर्थानं आजचे आमचे मार्गदर्शक, आमच्या संपूर्ण टीमचे सन्माननीय शिंदे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे प्रशस्ती पत्र देऊन अक्सा आग्रे, सन्माननीय शिगवण सर तिचं हे प्रशस्ती पत्र स्वीकारत आहेत. इतर जर आणखी कोणी नासा आणि इस्रो मध्ये जर विद्यार्थी सहभागी झाले असतील, मी पुन्हा एकदा विनंती करतोय, जर नावं असतील तर आमच्याकडे सुपूर्द करावी. तदनंतरला या ठिकाणी पुढील जी परीक्षा आहे ती शिष्यवृत्ती पूर्व माध्यमिक परीक्षा, आणि या परीक्षेकरता एक नाव आपल्याकडे आलेलं आहे
आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक माझे सहकारी सन्माननीय अमित रसाळ सर इथे उपस्थित आहेत. त्यांची सुकन्या आराध्या अमित रसाळ शिष्यवृत्ती पूर्व माध्यमिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली आहे. येथे आराध्या उपस्थित नाही आहे. मी सरांना विनंती करेन की आपल्या लेखीचं जे काही प्रमाणपत्र आहे, मी सन्माननीय या ठिकाणी जोशी साहेब उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आराध्या अमित रसाळ ह्या चिमुकलीचं जे प्रशस्ती पत्र आहे ते तिचे वडील रसाळ सर यांच्याकडे सुपूर्द करायचं आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा धन्यवाद सर. तदनंतरला आपण माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेकडे वळत आहोत. या ठिकाणी आणखी काही आपल्याकडे नावं आलेले आहेत. सिमरा मुदतसर दाभिळकर, सिमरा मुदतसर दाभिळकर या ठिकाणी विद्यार्थिनी जर उपस्थित असेल किंबहुना जर का शिक्षक उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की कृपया आपण विचार मंचकावरती येऊन या आपल्या विद्यार्थिनीचं प्रशस्तीपत्र स्वीकारायचं आहे. चला या मॅडम, मी सन्माननीय मुळे मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सिमरा मुदतसर दाभेळकर यांना प्रशस्तीपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. पुन्हा एकदा. तदनंतरला अधिक वेळ न घेता पुढील या ठिकाणी नामोल्लेख केला जात आहे. कुशल कुमार अष्टमकर, कुशल कुमार अष्टमकर. जर काही ते विद्यार्थी असेल तर त्याला या ठिकाणी सूचना वजा विनंती करण्यात येते. मी सन्माननीय जी या ठिकाणी मी मॅडमला विनंती करेन की आपणच मी या ठिकाणी सन्माननीय खामकर सरांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करायचं आहे. तदनंतरला माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मी पुढील नामोल्लेख करतोय. या ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. कुशल कुमार अष्टमकर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे. वेद कमलाकर कांबळे, वेद कमलाकर कांबळे विद्यार्थी जर या ठिकाणी उपस्थित असेल, नाही आहे प्रतिनिधी जर कोणी असेल तर त्यांनी देखील या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याचं प्रशस्तीपत्र स्वीकारायचं आहे. कोणीच नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजेच या आपल्या शाळेमधील काही विद्यार्थी आहेत, जरी जी या शाळेमधलं आणखी एक जो महत्वाचा गुण आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. सकाळच्या सत्रापासून वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत पद्य असेल, ईशस्तवन असेल, तदनंतरला जे काही समूह नृत्य सादर केलं आणि खऱ्या अर्थानं या शाळेमधले आणखी एक जी चुणूक आहे ती म्हणजे इस्रो सारख्या या परीक्षेमध्ये येथील काही विद्यार्थी, एकूण 7 विद्यार्थी आपले जाऊन आलेले आहेत. पहिल्यांदा आपण या 7 जणांच्या करता आपण टाळ्या जोरात वाजवल्या पाहिजेत. मी नामोल्लेख करतोय त्या विद्यार्थ्यांना विचार मंचकावरती निमंत्रित करतोय. रोहिदास रमेश मुकणा, साजन शंकर वाघमारे, संकेत मंगेश जाधव, नितेश रमेश घरवे, अस्मिता विश्वास मुकणे, नम्रता तानाजी जाधव आणि लता बाबू झोरे ज्या विद्यार्थ्यांचा नामोल्लेख केलेला आहे त्यांनी तदनंतर या ठिकाणी इस्रो या ठिकाणी जाऊन आलेले जे काही आपले आणखी विद्यार्थी आहेत, कादवण आश्रम शाळेचे विद्यार्थी आहेत, रोहन नाना वाघे, प्रज्वल पेवेंद्र वसावे, अंजली अंकुश वाघमारे, साधना नंदकुमार निकम आणि ध्रुव दीपक पवार ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे. पुन्हा एकदा नामोल्लेख केला जात आहे. रोहन नाना वाघे, प्रज्वल पेमेंद्र वसावे, अंजली अंकुश वाघमारे, साधना नंदकुमार निकम, ध्रुव दीपक पवार. मी सन्माननीय शिंदे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इस्रो सारख्या ठिकाणी जाऊन आलेले आपले हे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. जी या ठिकाणी संबंधित कादवाणी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक चव्हाण सर इथे उपस्थित आहेत.
मी शिंदे साहेबांना विनंती करेन की आपण चव्हाण सरांना देखील यामध्ये समाविष्ट करून घ्यायचा आहे आणि हा जो सुंदर असा हा गुणवंतांचा जो सत्कार आहे या सत्कारामध्ये आपण त्यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे। उपस्थितांना या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय। नवोदय या परीक्षेकरता भिंगोळी जी काय आपली शाळा आहे भिंगलोली मंडणगड यामधील गार्गी सूळ ही विद्यार्थिनी आपली उत्तीर्ण झालेली आहे। मी गार्गी सूळ येथे जर उपस्थित असेल तर प्रतिनिधी म्हणून पालक किंवा शिक्षक जर असतील मी त्यांना विनंती करेन की आपण विचार मंचकावरती उपस्थित राहायचं आहे। मी सन्माननीय खामकर स्वामी सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या जी स्वामी सरांना आपण या ठिकाणी खामकर सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे जे काही सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प आहे ते आपण सुपूर्द करायचं आहे। धन्यवाद सर। टाळ्या थोड्याशा कमी पडतायत। शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आपला विद्यार्थी आहे। मी पुन्हा एकदा या ठिकाणी सन्माननीय जंगम सर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते वेद कांबळे याला सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन आपण सन्मानित करायचं आहे। सांगण्यासाठी निश्चित सार्थ अभिमान वाटतो की मंडणगड आपल्या तालुक्यामध्ये नासा या ठिकाणी जाणारी आपली पहिली विद्यार्थिनी आहे प्रभूती घागरून शाळा कोन्नवली। जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। तर आपल्या मंडणगड तालुक्यामधली पहिली विद्यार्थिनी आहे आणि निश्चित या गोष्टीचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतोय आपल्याला। प्रभूती घागरून शाळा कोन्नवली या ठिकाणी आजला मात्र ती देवभारे या हायस्कूलमध्ये ती शिक्षण घेते पण पहिल्यांदा मात्र कोन्नवली शाळेमध्ये ती शिक्षण घेत होती। आणि मी आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षा महोदया गलांडे मॅडम यांना विनंती करेन की मॅडम आपल्या शुभ हस्ते मंडणगड तालुक्यामधली पहिली विद्यार्थिनी कमॉन बिग हँड फॉर आपल्या या विद्यार्थिनी करता घागरून हिच्या करता जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। धन्यवाद मॅडम। तदनंतरला मला वाटतं आणि म्हणूनच मागील वर्षी मागच्या सत्रामध्ये आदर्श शाळेचा जो बहुमूल्य असा पुरस्कार आहे हा पुरस्कार प्राप्त झालेली शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा बामणघर इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतची शाळा आहे। जिल्हा परिषद शाळा बामणघर जोरदार या ठिकाणी येथील ह्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक देवकर सर यांना विनंती करतो की आपण विचार मंचावरती उपस्थित राहायचं आहे। आणि मी सन्माननीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महोदया प्रकल्प अधिकारी मॅडम यांना विनंती करेन गलांडे मॅडम यांना विनंती करेन की जिल्हा परिषद शाळा बामणघर आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त सन्माननीय प्रशाळेचे मुख्याध्यापक देवकर सर यांना आपण शाल त्याचप्रमाणे बुके आणि श्रीफळ देऊन आपण त्यांना सन्मानित करीत आहोत। जिल्हा परिषद शाळा बामणघर तालुका मंडणगड। तदनंतरला धन्यवाद। जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत कारण आपल्यापैकीच एक शाळा या ठिकाणी आदर्श पुरस्कार प्राप्त आहे। पुढील शाळा आहे जिल्हा परिषद शाळा रातांबेवाडी शाळा इयत्ता 1ली ते 5वी जिल्हा परिषद शाळा रातांबेवाडी आणि शिक्षक आहेत मयूर कुरे सर आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय श्रीकांतजी जाधव सर। जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। अत्यंत सुंदर असं हे पुरस्काराचं जे स्वरूप आहे हे स्वरूप आपण या ठिकाणी सादर करीत असताना मी सन्माननीय आमचे मार्गदर्शक शिंदे सर यांना विनंती करेन साहेबांनी आपले शुभ हस्ते गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती मंडणगड मी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जिल्हा परिषद शाळा रातांबेवाडी इयत्ता 5वी ते 1ली सन्माननीय मुख्याध्यापक मयूर कुरे सर आणि त्याचप्रमाणे सहशिक्षक सन्माननीय श्रीकांतजी जाधव आणि त्यांचे चिमुकले 2 विद्यार्थी किती सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा आदर्श शाळा पुरस्कार आपण या ठिकाणी सुपूर्द करीत आहोत।
जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. टाळ्या फार कमी पडतायत. विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की जेवढ्या आपण टाळ्या वाजवणार आहात तेवढा आपला कंटाळा आहे तो दूर होणार आहे. पुढील अधिक वेळ न लावता आदर्श शाळा झाली. आता आदर्श शाळा घडविण्याकरता खऱ्या अर्थानं जे मेहनत घेत आहेत ते म्हणजेच आदर्श शिक्षक आणि या आदर्श शिक्षकांना आपण या ठिकाणी पाचारण करणार आहोत. हा बहुमूल्य असा पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे त्यांच्या अथक अशा परिश्रमानं शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये तो म्हणजेच या ठिकाणी श्रीयुक्त सुनील ऐनकर शा शेनाळे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. श्रीयुक्त सुनील ऐनकर सर शार देणार आहोत आदर्श पुरस्कार. आणि हा पुरस्कार देण्याकरता मी सन्माननीय आमच्या मार्गदर्शिका मुळे मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ओ माय गॉड ISO मानांकित पहिली आपल्या तालुक्यामधील शाळा आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे बांधवांनो. खरंच हा फार महत्वाचा असा आदर्श शिक्षक पुरस्कार देताना आम्हाला फार सार्थ अभिमान वाटतोय. श्रीयुक्त सुनील ऐनकर सर शाळा शेनाळे धुत्रोळी उर्दू शाळा. श्रीयुक्त या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक अहमद नाडकर सर शाळा धुत्रोळी मंडणगड. आणि हा पुरस्कार देण्याकरता मी सन्माननीय या ठिकाणी विचार मंचकावरती उपस्थित असलेले सरपंच महोदय यांना विनंती करेन कारण आपल्यापैकीच या आपल्या मार्गदर्शनानं येथील विद्यार्थी सर घडत असतात. आणि मी सरपंच महोदयांना या ठिकाणी विनंती करेन की या शैक्षणिक सत्र 2024 मधील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सन्माननीय नाडकर सर यांना आपण आपल्या शुभ हस्ते शाल आणि या ठिकाणी बुके देऊन सन्मानित आणि त्याचप्रमाणे श्रीफळ देऊन आपण सन्मानित करायचं आहे. धन्यवाद सर. यानंतरला पुढील शासकीय आश्रमशाळा वेरळ येथे त्या विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी गलांडे मॅडम, मंडणगड पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं सर्व तालुक्यातून आलेले सर्व मुख्याध्यापक, उपक्रम राबवणारे सर्व शिक्षक आणि सर्व कर्मचारी आजच्या या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. खरा हा कार्यक्रम एवढा भला मोठा आहे आणि यासाठी प्रयत्न करणारे या शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी आणि या शाळेचे मुख्याध्यापक ठामकर सर या सर्वांना खरंच धन्यवाद देण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम राबवण्यामध्ये अहोरात्र प्रचंड मेहनत या लोकांनी घेतलेली आहे. त्या आम्हाला या 15 दिवसात दिसलेली आहे. नमस्कार सर, माझे नाव कसं होतं मोठे साईड पदार्थ असतात ते शिंपलीमध्ये टाकल्यानंतर मोठे पहिलं ते शिंपली नदी शिंपल्या आणायला लागतात गोळ्या पाण्यातल्या. 3 दिवस साध्या पाण्यात ठेवावं लागतं. 3 दिवस साध्या पाण्यात ठेवल्यानंतर 4थी दिवस सर्जरी करावी लागते. ही सर्जरी लाकडाचं हे असतं तिथं लावावं लागतं व त्यात रासायनिक पदार्थ टाकावे. टाकल्यानंतर 2 ते 2.5 वर्षानंतर मेथी द्यावी. किती वर्ष? 2 ते 2.5 वर्ष. आणि जर नॅचरलवाला
8 वर्षांनी मोठी ठरते. साधारणतः अंदाजे एक बोटीची किंमत 2 ते 5,000 पर्यंत जाते. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सुंदर. हां, संतुलित आहार. हो, छान बोलले ते. नाही, सगळे पदार्थ आहेत, दुसरे पदार्थ आहेत, फळभाज्या आहेत. कोणी बनवले? काय करते गाड्या? अरे वा. हां हां हां. काय होईल? त्याच्यानंतर आपण हा पंप आहे. त्याचं प्रेशर करून इकडं प्रेशर दिसेल. मग इथं जाऊन तो फिल्टर आहे हा. इथं जो खराब रक्त असतो तो याच्यात जाईल आणि जो चांगला रक्त असतो याच्यात जाईल. मग त्याच्यानंतर तो परत इथं या पाईपाने जाऊन आपल्या हातात जाईल. अरे वा. छान छान छान. सुंदर. हां, डायलेशन काय करतात? हां, काय आहे? झाला की नाही? झाला? बोला. हां, झाला कशामुळे होतं? बघा हे माझ्या एकदम भारी. पहिला सुरू द्या कसे झालं. गुणाकार यंत्र सांग बरं. हां हां. छान छान संकल्पना आहे त्याच्यावर. छान सुंदर. शाळेचं नाव सांगा. तुमचा प्रोजेक्ट काय आहे? हां, कोणी कोणी सहभाग घेतला याच्यामध्ये? मुलांनी? दोघींनी? अरे वा, छान. हां हां, गुड. व्हेरी माय मॉडल रेन वाटर हार्वेस्टिंग. हाँ हाँ. जो बारिश का पानी आता है उसे यूज में ला सकते हैं. जैसे पानी जो बारिश का पानी होता है गटर वगैरह में बह जाता है तो हम इसे इस्तेमाल में ला सकते हैं. गार्डनिंग के लिए, खेती के लिए और घरेलू इस्तेमाल के लिए इसे यूज में ला सकते हैं. ठीक है. पाण्याचा वापर. एक द्या आम्हाला.
नमस्कार, माझं नाव श्रावणी सुधीर दराडे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ह्या शाळेत शिकत आहे. माझ्या शाळेचे मॉडेल आहे ही इम्पॉर्टन्स, जिला आपण म्हणतो आता पाण्याची हे आमचं मॉडेल आहे. हे आम्ही घेण्यासाठी याच्याविषयी आमच्या माहिती घेण्यासाठी आमच्या टीचर्सची मदत घेतली. आता मी तुम्हाला कसं काय करायचं ते सांगतो. कॉटन आहे सिगारेट लावलेले आणि हा पेनाचा मागचा निकोटीन हे आपल्याला बघायचं उसावर कसं पाकतं ते. मग इथं पहिला आपण इथं पूर्ण लगेच ही पाणी सोडून द्यायचं. ह्या पूर्ण बॉटलीत राहील आणि त्यानंतर हे झाकण उघडून त्याच्यावर हा टिश्यू पेपर लावायचा आणि पंपाने हवा मारायची. म्हणजे त्या पेपरवर असं दिसून येईल की त्या पेपरवर निकोटीन हा विषारी घटक लागलेला आहे. मग हा विषारी घटक जो असतो तो त्या पेपरवर जसा लागतो तसाच सेम आपल्या उसावर लागतो. आता खिडकी बंद करा, हवा येते तिकडे. आता हा दूर से असा जातो श्वास असं सेम निकोटीन हा घातक घटक आपल्या फुफ्फुसावर लागतो. आता मी धूम्रपान करणे किती वाईट असते याच्याविषयी माहिती सांगते. अशाच प्रकारे आपल्या फुफ्फुसावर निकोटीन हा घातक घटक साचतो आणि त्याच्यामुळे आपले फुफ्फुस निकामी सुद्धा होतात. जसं याच्यावर सांगतो याचं तर काय ते होणारच असतं, पण आपल्या पूर्ण शरीरावर या सिगारेटचा किंवा धूम्रपानाचा पूर्ण वाईट परिणाम होतो. मग सिगारेट आपण धूम्रपान केलं नाही पाहिजे हे आपल्याला ऐकायला मिळतं. पण आता मी हे का नाही का असं करायचं ते मी सांगते. आता आपण जर सिगारेट करतो त्या धुराच्या माध्यमातून श्वास नलिकेतून आपल्या फुफ्फुसात हा धूर आपल्या फुफ्फुसामध्ये जातो आणि त्याच्यात तो निकोटीन नावाचा एक घातक घटक तो आपल्या फुफ्फुसावर जमा होतो आणि तो जमा झाल्याच्या नंतर आपले फुफ्फुस जवळजवळ निकामी होत जाते. मग आता मी तुम्हाला हृदयाचा विकार याविषयी सांगतो. आता हे आपण धूम्रपान करतो त्याच्यामुळे ऑयल डिवाइस लगा होता है जिसका नाम मर्सिडीज है. इस पर अल्कोहल डिटेक्ट होता है. इसमें एक छोटा सा बटन है जो अल्कोहल डिटेक्ट होने पर बजता है. इसके तमाम डिवाइस को अपने सर्किट बोर्ड तक जोड़े हैं. दादा तिकडे जरा एक मिनिट. हेलो
अब एसिड और बलून को काटना नहीं बल्कि इसका मतलब कॉटन अल्कोहल एक संख्या मूळही नाही संयुक्त नाही आणि ह्या तीन कन्सेप्ट त्यांना सांगावे लागतील. त्याच्यानंतर आपण जादूची पेन्सिल म्हणून आणली आहे. याच्या मागे थोडासा गेटची आपण पुढे तोडले आणि ती जी विषम संख्या असते त्या ठिकाणी ती पेन्सिल चिकटणार. म्हणजे जादूचा खेळ समजून मुलं विषम संख्या या ठिकाणी संख्येचा चढता क्रम आहे, उतरता क्रम आहे. पुराणात 2 बाजूला 2 विद्यार्थी बसवले, त्यांची संख्या दिल्या तर चढता उतरता क्रम करते. त्याच्यानंतर आम्ही अपेक्षा करायची की आपले विद्यार्थी ऑर्डर पॅडमध्ये कमी पडतात. मग हेच तुमचं मी जे म्हटलं की जीवन सुखकारक व्हायला छोटे छोटे शोध लागतात, ते तुम्ही छोटे छोटे लावताय, ते जर उपयोगात आणलं तर त्या मुलांचं अजून जीवन सुखकर होईल. तर मग आपली मुलं ऑलिम्पियाडपर्यंत गेली पाहिजे. जिल्हा परिषद शाळा आंबवली म्हणून माझ्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे चला वाढवूया संख्याचा. आत्ताचा आपला जो निपुण भारत आणि एफएलएन जो विषय चालू आहे शासनाचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे की पायाभूत साक्षरता आणि संख्याचा चांगलं करणं हा त्याचा उद्देश आहे. तर त्यासाठी मी शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहे. याच्यामध्ये काही अंक काढून ठेवलेले आहेत. मग याच्यात मुले कोणतेही 3 अंक निवडतील आणि ते इथे असे लावणार आणि हेच अंकांचा वापर करून खाली ते संख्या तयार करायची. त्याच संख्या अक्षरांची, त्याच संख्येची स्थानिक किंमत प्रत्येक अंकाची, त्याची विस्तारित चढता क्रम संख्यांचा, उतरता क्रम, त्याच्यातील समसंख्या आणि विषम संख्या. जे आपल्याकडे वर्ग अध्यापन पद्धती असते जिल्हा परिषदेला. एका वर्गाला शिकवताना हे जर आपण दुसऱ्या वर्गाला फक्त मुलांजवळ साहित्य आणि कार्ड दिले तर मुलं हे दिवसातून 1-2 वेळा जरी केलं तरी त्यांचं संख्या ज्ञान चांगलं मजबूत होईल. याच्यात हा याच्यात माझा उद्देश आहे. प्रक्रिया याच्यामध्ये फक्त मुलांना सर्व त्यामुळे राज्याला निवड झाली पहिलाच प्रयत्न केला लिहिण्याचा. आता त्यांची निवड आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करतो आहोत. यानंतर दुसरे विभाग प्रमुख तसेच एक 5 मिनिटं फक्त थोडंसं आपलं मागे पुढे झालं तर अन्यथा आपल्याला उद्घाटनाच्या कार्यक्रमालाच तुम्हाला सर्वांना उपस्थित राहता आलं असतं. सर्वांना कार्यक्रम संपला आणि 2 मिनिटां पुन्हा एकदा आपल्या जुन्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत वेरळ आश्रमशाळा येथे मंडणगड तालुक्याचं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी खूप चांगलं उत्साहाच्या वातावरणामध्ये आज त्याचं उद्घाटन नुकतंच झालेलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या पंचायत समितीचे अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला. दरवर्षी या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला आम्ही आमदार महोदयांच्या सोबत हजेरी लावत असतो. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे नुकत्याच निवडणुका झाल्या आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि आता त्यानंतर चालू असलेलं नागपूर येथील हिवाळी अधिवेशन, त्यामुळं आज आपल्या सर्वांच्या सहकार्यानं
आमदार योगीदादा कदम हे या राज्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे आणि आज मंत्रिपदाची धुरा घेऊन मंत्रिमंडळाचं जे अधिवेशन सुरू आहे नागपूरला त्या अधिवेशनामध्ये आहेत. परंतु आपल्या व्यस्त कामामधून सकाळी 10:30 वाजता दादांनी मला फोन केला आणि सांगितलं की आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि माझ्या वतीनं देखील मी जरी आलो नसलो तरी या कार्यक्रमाला माझ्या वतीनं शुभेच्छा द्या. निश्चितच आपण सर्वांनी खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं बघायला मिळतंय. निश्चितच दादांपर्यंत मंत्री महोदयांपर्यंत आपला हा मेसेज आम्ही सर्वजण पोहोचवणार आहोत. परंतु त्यांनी देखील या कार्यक्रमाला संयोजकांना, या शाळेचे मुख्याध्यापक असतील, आपल्या तालुक्याचे शिक्षणाधिकारी असतील, या शाळेतील सर्व शिक्षक, या गावचे सर्व सरपंच, ग्रामस्थ आणि तालुक्यातील तमाम सर्व आपले शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी जेवढे असतील, या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपापले प्रोजेक्ट आणलेले आहेत. आता काही ठिकाणी आम्ही जाऊन प्रत्यक्ष पाहिलं, म्हणजे विद्यार्थ्यांनी जे प्रोजेक्ट या ठिकाणी लावलेले आहेत त्याचा खरोखर अभ्यास करणं आणि त्याच्यातून काहीतरी आपण समाज प्रबोधन करणं ही आज काळाची गरज आहे. त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. खूप चांगले विद्यार्थ्यांना सगळ्यांना माझ्या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम, एवढा मोठा कार्यक्रम आणि तो 3 दिवसाचा कार्यक्रमाचं विज्ञान प्रदर्शन इथे आहे. दरवर्षी विज्ञान प्रदर्शन होतं, परंतु इथे अतिशय मोठा परिसर आपल्याला इथे लाभलेला आहे आणि अतिशय चांगलं आयोजन इथं झालेलं आहे. सदरच्या या विज्ञान प्रदर्शनाला आता उपस्थित सन्माननीय आमचे थोडंसं सांगावंसं वाटतं की यावर्षी CO साहेबांनी इनिशिएटिव्ह घेऊन, कारण गेल्या वर्षी पण आम्ही असा कार्यक्रम घेतला होता आणि आपल्या तालुक्यातील जो टँकर लागत होता गेल्या वर्षी, मला वाटतं 11, त्याच्या आदल्या वर्षी 11 वाड्यांमध्ये आपण टँकर दिले होते. गेल्या वर्षी आपण फक्त 7 वाड्यांना आपण टँकर दिले होते आणि ह्या वर्षी CO साहेबांचा मानस असा आहे की सगळीकडे असे बंधारे बांधून भूजल पातळी कशी वाढेल आणि त्याच्यामुळे आपला तालुका, आपला जिल्हा टँकरमुक्त कसा होईल याच्याकडे त्यांचं लक्ष होतं. म्हणून सगळ्या ज्या तालुक्यांना त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले होते की जिथे जिथं पाण्याचे स्रोत आहेत, पाण्याचे विहिरी आहेत, तिथं तिथं प्रामुख्यानं तर बांधाच, परंतु दुसरीकडे जर का तुम्हाला जागा मिळाली किंवा ओहळ असेल, परे असेल किंवा कुठली नदी असेल छोटी, तिथं सगळ्यांनी बंधारे बांधावेत आणि भूजल पातळी कशी वाढेल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यात यावं. यासाठी हे सन्माननीय CO साहेबांनी आम्हाला टार्गेटच दिलं होतं की एवढे बंधारे तुम्ही बांधा. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 10-10 बंधारे तरी बांधून झाले पाहिजेत. त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ आता 150च्या वर, म्हणजे 200च्या जवळपास आम्ही बंधारे बांधलेले आहेत. आणखी पुढील 10-15 दिवसात जवळजवळ 100 बंधारे होतील आपल्या तालुक्यामध्ये. याच्यासाठी CO साहेब येणार होते, परंतु ते आले नाहीत. डेप्युटी CO इथं आले होते. त्यांचं काम दापोलीमध्ये असल्यामुळे ते आता इथं येऊ शकले नाहीत. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी पण थोडासा लेट झालो इथे. आजचा हा जो विज्ञान प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आहे, मी मागे पण येऊन गेलो, म्हणजे 5-6 दिवसापूर्वी इथे पाहणी करून गेलो होतो आम्ही, शिंदे साहेब आणि आम्ही. अतिशय चांगला, म्हणजे अतिशय चांगलं नियोजन इथे करण्यात आलेलं आहे. संपूर्ण जे शिक्षक वर्ग आहे, त्याचबरोबर आमचे मुख्याध्यापक इथले, अतिशय चांगलं इथं नियोजन त्यांनी केलेलं आहे. आता जी विद्यार्थी संख्या दिसते त्यावरून असं दिसतं की जवळजवळ सगळ्या शाळा याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मी सर्व आपले जे शिक्षक वर्ग आहे, त्याचबरोबर आमचे विद्यार्थी वर्ग आहे, त्यांना या विज्ञान प्रदर्शनाचा खूप खूप शुभेच्छा इथं देतो. 3 दिवसाचं इथं विज्ञान प्रदर्शन आहे आणि याच्यातून आपले जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या प्रकारे त्यांना आपल्या विज्ञानासंबंधी जागृत होतील. कारण हल्लीचं जग आहे, विज्ञानाचं पण आहे, त्याचबरोबर आपण बघितलं बाहेर तर थोडंसं अंधश्रद्धेचं पण हेच आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणे अतिशय आवश्यक आहे. आणि अशी विज्ञान प्रदर्शनं आपण भरवली तर त्याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये चांगली जागृती निर्माण होते. याकरिता हे शासनाचं जे धोरण आहे ते अतिशय चांगलं आहे. मी ह्या संपूर्ण विज्ञान प्रदर्शनाला इथे शुभेच्छा देतो.